नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 2 वाजलेत. काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. हा अपघात की घातपात यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मेटेंच्या अपघाती मृत्यूवर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने मोठा दावा केला होता. मेटेंना यापूर्वी 3 ऑगस्टला घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या कार्यकर्त्याने केला होता. त्यानंतर आता मेटेंचा पाठलाग करणाऱ्या गाडीचा एक्सक्लुझिव्ह फोटो न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहता आहात. आप्पासाहेब माईकर या कार्यकर्त्याने या गाडीचा फोटो ओळखलाय. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी अधिक बोलूया. सिद्धार्थ, काय अधिक माहिती? सुवर्णा, विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जातात आणि त्यांच्या पत्नी ज्योती मेटकर यांनी सुद्धा याबद्दल शंका व्यक्त केली. आणि आप्पासाहेब वायकर ज्या कार्यकर्त्यांनी दावा केला की 3 ऑगस्टला रात्री शिक्रापूर जवळ विनायक मेटेंच्या सोबत ते गाडीमध्ये जात असताना त्यांच्या मागे 2 गाड्यांनी पाठलाग त्यांचा केला. त्यातील एक गाडीचा नंबर जो आप्पासाहेब वायकर यांनी सांगितलेला विनायक मेटे यांचे कार्यकर्ते ते 3 तारखेला त्यांच्या गाडीत होते. त्यांनी सांगितलेला गाडी नंबर MH12 TD 32 या गाडीबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली, कारण या क्रमांकाची गाडी त्यांचा पाठलाग करत होती. न्यूज 18 लोकमतनी या गाडीची पूर्ण माहिती काढलेली. या गाडी ही जे आहे पुण्याच्या कुणीतरी त्यांचा मालक आहे पुण्याला, आणि ती गाडी त्या दिवशी त्यांचा पाठलाग करत होती. आप्पासाहेब वायकरांना सुद्धा या गाडीचा फोटो मी दाखवला. आप्पासाहेब वायकर यांनी सुद्धा हीच गाडी त्या दिवशी रात्री 3 तारखेला त्यांचा पाठलाग करत असल्याचा पुष्टी दिलेली आहे आणि हीच गाडी ती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता निश्चितपणे ही गाडी पुण्यातील कोणत्या मालकाची आहे किंवा त्याचे मालक कोण आहेत, 3 ऑगस्टला ही गाडी त्या रस्त्यावर होती का ज्या रस्त्यावर विनायक मेटे जात होते, या सगळ्या गोष्टींमध्ये आता तपासाचा भाग पोलिसांचा आहे. मात्र एकंदरीत दावा ज्या पद्धतीने कार्यकर्ते करतात त्यानुसार हीच गाडी ती आहे ज्या दिवशी जे 3 तारखेला विनायक मेटे यांचा पाठलाग करत होती. आणि एकंदरीत त्यांच्या मृत्यूबद्दल सखोल चौकशी व्हावी हे मेटेंच्या पत्नी आणि इतर कार्यकर्ते आता आक्रमक झाले. त्यामुळे आता यामध्ये मुख्यमंत्री काय भूमिका घेतील माहित नाही, कारण त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. आणि आता कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होत चाललेले. निश्चितपणे आता या प्रकरणी जे काही खरं आहे ते बाहेर काढणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार. निश्चित. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ. ही गाडी मुंबईत आणण्यात आलेली आहे असं कळतंय. ती कुठे ठेवण्यात आलेली आहे हे माहीत नसलं तरी या गाडी संदर्भात आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. चौकशी या संदर्भातली सुरू आहे. आता बातमी आहे विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची. मेटेंच्या अपघाती मृत्यूवर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने मोठा दावा केलाय. मेटेंना यापूर्वी 3 ऑगस्टला घातपात घडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा दावा या कार्यकर्त्याने केलाय. 3 ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून 2 किलोमीटर अंतरावर 2 गाड्या पाठलाग करत असल्याचा दावा त्याने केलाय. यामध्ये एक कंटेनरही होता असंही या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. काय झालं होतं का असं काही? हो 3 तारखेला झालं का? हो शिक्रापूर पाशी. मायला मग कळवायचं ना राव आधी. मायला हे लय मोठं इथे झालं नाही हो. पण त्या साहेबाला माहिती होती नाही गोष्ट. साहेबाला मी थांबा म्हणतो त्या दिवशी, मी गाडीत होतो ना स्वतः साहेबासंग. हो ना? बघू आपण विचारू मग काय अडचण आहे. पुढे आयसर चालत होतं, आयसर पुढे होतं आणि गाडी आम्हाला दाबीत होती. आयसरच्या तेच आहे का ते? हा पकडलं आहे सर, तेच आहे म्हणलं. नाही, नंबर मी त्याचा घेतला नाही ना. त्या दिवशी जर मी फोटो काढत होतो का गाडीतून बसल्या तर आयसरचा बी फोटो निघत होता आणि त्या 4 व्हीलरचा बी फोटो निघत होता. 4 व्हीलर मध्ये 4-5 जण होते, हात करत होते. पुढे गाडी पुढे गायचे, मागे घ्यायचे, पुन्हा लेफ्ट साईडनं कट मारून पुन्हा गल्लीत घुसले. आणि आयसर पुढे बी निघत नव्हतं ना, आम्हाला पुढे बी जाऊ देत नव्हते. लय धक्कादायक आहे राव हे. काय माहिती आता आम्हाला. ते पुण्याला तिथे साहेबाला मिटिंगला जायचं होतं. ती जाऊ दे म्हणली, पेताड असते कोणी हे केलं असते गाडीला बघून. साहेब जागा होते त्यावेळेस, सगळं त्यांना दिसत आहे सगळं. हा बघत होते ना साहेब स्वतः. त्या ड्रायव्हरला सांगत होते दमानी घे, याच्या मागे जाऊ दे त्यांना पुढं. बरं 2-2.5-3 किलोमीटर चालू होतं मागं पुढं 2-2.5 किलोमीटर. आणि किती हो. टायमिंग होता रात्री तरी बी? 11:30. हा 11:30.
विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी विचारलं असता ही क्लिप मी आत्ताच ऐकली असं त्या म्हणाल्या. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझं देखील बोलणं झालेलं आहे, त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे असं ज्योती मेटे यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. संबंधित इन्व्हेस्टिगेशन्स एजन्सीनी आमची कुटुंबाच्या वतीने आणि शिवसंग्राम परिवाराच्या वतीने हीच मागणी राहील. आणि मला वाटतं शिवसंग्रामचे सगळे पदाधिकारी माझ्या मागणीशी सहमत होईल की निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे. कार्यकर्त्यामध्ये आणखी देखील तातडीने ते सगळं सत्य समोर आलं पाहिजे. जो आमच्यातला अनरेस्ट आहे तो किमान अनरेस्ट तरी दूर होऊन जाईल की जे काय आहे ते सत्य समोर येईल. विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांनी रसायनी पोलीस स्थानकात येऊन विनायक मेटे यांच्या अपघात झालेल्या गाडीची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी ज्या टेम्पोला धडकून अपघात झालाय तो आयशर टेम्पोही ठेवण्यात आलेला आहे. टेम्पोच्या मागे उजव्या बाजूला जोरदार धडक दिल्याचं स्पष्ट होतं. या दोन्ही गाड्या तपासात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रसायनी पोलीस स्थानकात या दोन्ही गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान शिवसंग्रामच्या या कार्यकर्त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे. म्हणजे जिथे विनायक मेटे यांची गाडी अपघातग्रस्त गाडी ठेवण्यात आलेली आहे तिथेच हा टेम्पो आणण्यात आलेला आहे. रसायनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा टेम्पो आणण्यात आलेला आहे. विनायक मेटे अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते. विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याला रसायनी पोलीस कुठल्याही क्षणी ताब्यात घेणार आहे. त्याचबरोबर आयशर चालक उमेश यादव यालाही रसायनी पोलीस ठाण्यात आणलं जाणार आहे. या दोघांची समोरासमोर कसून चौकशी करण्यात येणार आहे. या दोघांच्या चौकशीनंतर काही खुलासे समोर येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. दोघांनाही रसायनी पोलीस ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून ड्रायव्हरच्या चौकशीतून अपघाताबाबत योग्य ती माहिती समोर येईल असं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. परिवहन विभागाचे आरटीओ, नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या यंत्रणांमार्फत त्यांच्या टीममार्फत त्या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. माननीय स्वर्गीय मेटे साहेबांची वाहन चालवणारा त्यांचा वाहन चालक असेल, अंगरक्षक असेल, यांच्याकडनं सुद्धा सगळी माहिती घेतली. ज्या वाहनामुळं मोठ्या ट्रकमुळं अपघात घडला तो सुद्धा वाहन चालक ताब्यात घेऊन त्याची सुद्धा चौकशी किंवा त्याच्याकडनं सुद्धा तपास करण्याचं काम सुरू आहे. वेगवेगळ्या यंत्रणा आपापल्या परीनं याच्या खोलामध्ये जाण्याचं काम करतात. जोपर्यंत या सर्व यंत्रणांचा निष्कर्ष किंवा त्यांच्या चौकशीमध्ये त्यांच्या तपासामध्ये ह्या अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे जोपर्यंत त्या यंत्रणांचे प्रमुख शासनाकडे सादर करत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर आत्ता बोलणं योग्य नाही. परंतु राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेईल, सविस्तर चौकशी करेल आणि जी काय वस्तुस्थिती समोर येईल, खरी फॅक्ट समोर येईल त्यावरनं त्याप्रमाणे ती निश्चितपणानं सर्वसामान्य लोकांना अवगत केलं जाईल. पोलीस चौकशीतून अपघाताबाबत अधिक माहिती समोर येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही दिली. दोन प्रवाह आहेत की ड्रायव्हरकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की 3:20 अपघात झाला आणि त्याच्यानंतर त्यांना जी काही मदत असेल ती मिळाली. पोलीस डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की 5:05 अपघात झाला. आता याच्यामध्ये आता जी मी माहिती घेतली त्याच्यामध्ये पोलीस आणि त्यांचा जो ड्रायव्हर आहे त्याचा जबाब नोंदवायला घेतलेला आहे आणि त्याच्यातनं जे काय असेल ते स्पष्ट होईल. एक महत्त्वाची बातमी येते. अंबानी कुटुंबाला धमकी प्रकरणामध्ये एक अजून महत्त्वाची बातमी म्हणजे अपडेट समोर येते. धमकी देणाऱ्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. विष्णू भौमिक याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. अंबानी धमकी प्रकरणामध्ये 8 धमकीचे फोन अंबानी कुटुंबाला आलेले होते. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ते फोन आलेले होते. 20 ऑगस्टला कोर्टात त्याला पुन्हा हजर केलं जाणार आहे. DB मार्ग पोलिसांनी मागणी केली आहे, कोर्टानं ती मान्य केलेली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे. अंबानी कुटुंबाला धमकी प्रकरणामध्ये अपडेट अशी येते की ज्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं गोरेगावमधून, बोरिवलीमधून, विष्णू भौमिक असं त्याचं नाव आहे, त्याला 4 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर केलं असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. 20 ऑगस्टला त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. DB मार्ग पोलिसांनी तशी मागणी केली आणि कोर्टाने ती मान्य केलेली आहे. प्राथमिक माहिती अशी समोर येत होती की हा जो विष्णू भौमिक आहे तो
मनोरुग्ण आहे. मात्र आता 4 दिवसांची पोलीस कोठडी त्याची मिळाल्यावर पोलीस त्याची चौकशी करतील, त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतील. एकामागून एक त्याने 8 फोन धमकीचे अंबानी कुटुंबाला का केले या अनुषंगानं चौकशी होईल. एकीकडे देशभरात 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे आरोग्य व्यवस्था नसल्यानं नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. मोखाड्यातील अतिदुर्गम अशा बोटोशी या ग्रामपंचायतीच्या मरकटवाडी इथं ही घटना घडली आहे. वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकली नाही, त्यामुळे तिच्या जुळ्या मुलांचा या आईच्या डोळ्यांदेखत मृत्यू झाला. वंदना यांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तब्बल 3 किलोमीटर डोलीतून पायपीट करावी लागली. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही अनेक भागांमध्ये रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य यासारख्या प्राथमिक सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत. आजही इथल्या आदिवासी बांधवांना असंख्य अडचणींचा आणि संकटांचा सामना करत जगावं लागतंय. वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्यानं अनेकांचे जीव जात आहेत. ही भीषण परिस्थिती कधी बदलणार आहे हा प्रश्न हे आदिवासी विचारतायत. न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या या बातमीची दखल आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी घेतली आहे. पालघर घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणालेत. घटना टाळण्याकरता प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खरं तर हे जे घडलं ते अत्यंत दुर्दैव आहे, घडायला नको पाहिजे म्हणून आम्ही काही नियोजन करायचं पहिल्यापासूनच प्रयत्न करतो आहे. मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून आम्ही खासदार हिनाताई केंद्रामध्ये जाऊन सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. दळणवळण जोपर्यंत सुविधा त्यांना दिल्या जात नाही तोपर्यंत तिथले आरोग्याचे प्रश्न आहेत, त्याच्याबरोबर महिला बाल कल्याणचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, हे सुटायला थोड्याशा अडचणी होतात. शिंदे गटात सहभागी झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आलाय. मध्यान्ह भोजन योजनेद्वारे कामगारांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप बांगर यांनी केलाय. एका व्यवस्थापकाच्या त्यांनी कानशिलातही लगावली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं तो व्हायरल होतोय. दरम्यान यापूर्वी जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली जाळ काढावा अशा आशयाचं विधान बांगर यांनी केलं होतं. तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुम्ही मुंबईला आहे, तुमचा मॅनेजर इथं माझ्या समोर उभा आहे. तुम्ही इथं मेनू लिहून ठेवलाय, मी प्रिंट काढली. तुमचे 48,000 डबे रोज चालले, बरोबर आहे. तुमच्याकडची डब्याची जी क्वांटिटी आहे ती आहे 1400 ते 1500. मग आता 48,000 लोकांना तुम्ही जेवण चाललंय कसं? आणि लोक तर तुम्हाला सांगतो की जर एका हिसाबाने जर आपण 2800 गुणिले किती डबे चालले रे बाबा? 48,000. 2800 गुणिले 80, हे तर जेवण तुम्हाला सांगतो 2000 लोकांना चाललंय. मग 48,000 लोकांना जेवण कसं चाललंय? अहो, हे इथलची तुमची डब्याची क्वांटिटी बघितली, तुमच्या डाळीचा डबा बघितला, तुमच्या भाताचा डबा बघितला, तुमच्या चपात्याचा डबा बघितला, ते सगळं फिरून त्या करपलेल्या अरे नका. एक ध्यानात ठेवा, तुम्ही गोरगरिबाच्या जीवाशी खेळायला ध्यानात ठेवा. लुटू नका. गव्हर्नमेंट तुम्हाला चांगले पैसे द्यायला आहे. गव्हर्नमेंटचा जर रेट जर बघितला तर त्याच्यामध्ये सलाद आहे, त्याच्यामध्ये गूळ आहे, त्याच्यामध्ये गांजर आहे, त्याच्यामध्ये लोणचं आहे. एकदम उच्च दर्जाचं जेवण दिसतंय आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुम्ही लोकांना खेळताय. फक्त वरण आणि भाजी आणि भात दिसतोय त्या डब्यामध्ये, बाकी दुसरं दिसतंय का काही? अरे काय असते म्हणजे आता इथं मेनू आहे ना तुमचा. बांगरांकडून हे अनावधानानं झालं अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. संतोष बांगरांनी मारहाण करताना तो कदाचित अनावधानानं झाला असेल, कारण आपण पाहिलं कामगारांना त्या तिथल्या कॅन्टीननं सकाळच्या आहारामध्ये काय द्यावं, संध्याकाळच्या आहारामध्ये काय द्यावं हे त्यांचं
कॉन्ट्रॅक्ट नक्की करताना निश्चित शासनानं करून दिलं होतं. आमदार महोदय बांगर साहेब तिथं गेले आणि त्यांनी त्या दिवशी जे काय तिथल्या कामगारांना जेवण मिळत होतं ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना निश्चित करून दिलेल्या आहारामध्ये ज्या बाबी आहेत त्यातलं काहीच त्या जेवणामध्ये नाही, म्हणून कदाचित ते चिडले असतील. परंतु त्यांचं तसं वागणं हे संबंधित जे काय कोणी तिथं कॉन्ट्रॅक्टर किंवा कोण असेल काम करणारं त्यांनी नियमाचं पालन केलं नाही म्हणून असेल. पण तरीसुद्धा हात उघडणं योग्य नाही. त्यांनी त्याला समजून सांगायला पाहिजे होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं त्याची तक्रार करायला पाहिजे होती. पण कदाचित अनावधानानं रागाच्या भरामध्ये हे घडलं असेल. संतोष बांगर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी या सगळ्या प्रकरणाबाबत सविस्तर संवाद साधला. आता जो व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे, या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं असेल तर मध्यान्ह भोजन जे निकृष्ट दर्जाचं दिलं जातंय आणि त्यामुळे संतोष बांगर यांचा राग अनावर झाला. नेमकं काय घडला प्रकार या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संतोष बांगर आहेत. सर, काय सांगाल? आता जो व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी मारहाण केली, काय नेमका प्रकार घडला होता? काय निकृष्ट दर्जाचं जेवण होतं? काय नेमका प्रकार होता? मी तुम्हाला सांगतोय की जे गोरगरीब लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो कष्ट करतात आणि कष्ट केल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनानं त्यांना चांगल्या दर्जाचं जेवण तुम्हाला सांगतो की दिलेलं आहे. पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आणि अधिकारी मला वाटतं की यांचं संगतमत करून हे गोरगरीब लोकांना तिथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. करपलेल्या भाकरी, तुम्हाला सांगतो खराब झालेली डाळ, त्याच्यानंतर खराब झालेला तांदूळ, असं जेवण जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही स्वतः जर त्या ठिकाणी जर असते आणि एखादा पोलीस अधिकारी जर त्या ठिकाणी असता आणि त्यांनी जर त्या ठिकाणी जर जबाब विचारला असता, तुम्ही सुद्धा कायदा हातामध्ये घेतल्याशिवाय राहिले नसते. त्या संतोष बांगरनी केलंय. तुम्हाला सांगतो हे कालचा सकाळचा व्हिडिओ आहे. हे जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला सांगतो की अक्षरशः तळपायाची मुंगी मस्तकाला जाण्यासारखी आहे. हे जेवण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं लोकांना हे जीवायताशी खेळतायत, हे खेळणं यांनी बंद करावं. नसता संतोष बांगरला हे कायदा हातात घेणं हे तुम्हाला सांगतो की मी सहन करणारा माणूस नाही. ज्या बाळासाहेबांनी मला शिकवलंय, जर प्रेमाने ऐकत असेल तर प्रेमानं, जर दादागिरीची भाषा जर ऐकत असेल तर दादागिरीची भाषा ही केल्याशिवाय तुम्ही राहू नका. पण गोरगरिबाला न्याय देण्याचं काम हे शिवसैनिकानं केलं पाहिजेत आणि ते मी केलेलं आहे. पुढच्या बातम्यांकडे वळूया. चिमूर क्रांतीला 80 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित शहीद सन्मान सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना फडणवीसांनी अतिवृष्टीग्रस्तांना NDRF निकषांपेक्षा दुप्पट मदत देणार असल्याचं जाहीर केलं. तसंच धान बोनस तातडीनं देण्याची व्यवस्था करू असं आश्वासनही दिलं. गेले 2-2.5 वर्ष 700 रुपये बोनस देतो, 700 रुपये बोनस देतो असं सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळेस सांगितलं होतं, लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही. हे लबाडच निघाले. एक नवा पैसा माझ्या धानाच्या शेतकऱ्याला यांनी दिला नाही. पण आपण काळजी करू नका. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे सकारात्मक निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल, याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. आपण बघितलं असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती आणि आता तेच लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. माझा त्यांना एवढाच सल्ला आहे, 5 वर्ष आमचं सरकार होतं, सरकार कसं चालतं हे आम्ही दाखवून दिलं. आजही लोक लक्षात ठेवतात की 2014 ते 19 सरकार होतं ते जनतेचं सरकार होतं. आता पुन्हा आम्ही सरकारमध्ये आलो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार या ठिकाणी आम्ही आणू. या सरकारच्या माध्यमातून दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, OBC, तरुण, युवक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं पाहिजे. याकरता वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातील. गेल्या 2.5 वर्षात एक नवा पैसा माझ्या धनाच्या शेतकऱ्याला दिला गेला नाही. लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. हे तर लबाडाचं सरकार होतं, अशा स्वरूपाचं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे.
आज दिवसभरातल्या एका मोठ्या बातमीकडे आपण वळतोय. काश्मीरमध्ये ITBP या जवानांच्या बसला भीषण अपघात झाला. काश्मीरच्या पहलगाममध्ये जवानांची बस दरीत कोसळली. या बसमध्ये ITBPचे 37 आणि जम्मू काश्मीर पोलीस दलाचे 2 जवान होते. या अपघातात 6 जवानांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढू शकतो तशी भीती व्यक्त केली जाते. अमरनाथ ड्युटीवरून हे जवान परतत असताना हा भीषण अपघात झालाय. चंदनवाडी इथून हे जवान पहलगामला परतत होते. हमारे जवान आज वापस लौट रहे थे चंदनवाड़ी से पहलगाम की तरफ, और लगभग पहलगाम से 6 किलोमीटर पहले जो बस थी उस पर चालक का नियंत्रण खोया. लगभग 40 लोग सवार थे, जिसमें कि ITBP के 37 जवानों की मुझे सूचना है जो उस बस में सवार थे. और ये बस नीचे गिरी है लगभग 60 मीटर रिवर बेड पे, और बस काफ़ी क्षतिग्रस्त हो गई. बस के साथ जो आगे पीछे हमारे जवान चल रहे थे, जो बसें चल रही थीं, और बाकी का भी जो हमारा कॉन्वॉय था, उसमें जवानों ने रश किया और लोगों को तुरंत निकाला. दुर्भाग्यपूर्ण तरीके से हमारे 6 जवानों की इसमें मृत्यु की मुझे भी सूचना मिली है. अभी 30 पेशेंट्स इंजर्ड हैं, कोई फिक्र नहीं. हम बिल्कुल प्रिपेयर्ड हैं, बिल्कुल प्रिपेयर्ड हैं, कोई फिक्र नहीं. सारे मेडिकल इमरजेंसी डेथ नहीं बता सकते हैं. अभी इधर कोई डेथ नहीं हो गई. 30 पेशेंट्स आए हैं, वी आर टेकिंग केयर. जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये पुन्हा काश्मीरी पंडितांवर हल्ला करण्यात आला. 2 सख्या भावंडांवर हा हल्ला करण्यात आला असून यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय. कश्मीर के लोगों ने तिरंगा झंडा अपने घरों में फहराया, उससे इन कायर पाकिस्तानी आतंकवादियों को बड़ी तकलीफ हुई है. साजिश करता आतंकवादियों को और उनके समर्थकों को इस कत्ल की, इस हत्याकांड की सजा देंगे. शोपियानमध्ये काश्मीरी पंडितांवर हल्ला झाल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. ठाणे शहराचा विकास व्हावा आणि मुंबईचा भार कमी व्हावा या दृष्टीने ठाण्यात भुयारी मेट्रो प्रस्तावित करण्यात आला. पण जो मेट्रो रेल्वे मार्ग अजून कागदोपत्री देखील मांडण्यात आलेला नाही, त्या मेट्रो मार्गामुळे ठाण्यातील जवळपास 1300 कुटुंब बेघर होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक तरुणांची या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे लग्नच होत नसल्याचं समोर आलंय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, बघूयात स्पेशल रिपोर्ट. प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे लग्नच होईनात, विकासच ठरतोय ठाणेकर तरुणांसाठी मारक. प्रस्तावित मेट्रोमुळे इमारतींचा पुनर्विकास रखडला. अनेक ठाणेकरांवर बेघर होण्याची टांगती तलवार. काही चुकी नाही आहे. कॉर्पोरेशनने लवकरात लवकर आम्हाला बिल्डिंग बांधायची परवानगी द्यावी, जेणेकरून माझ्यासारखे असे कितीतरी कुटुंब आहेत, असे कुटुंब की त्यांना फॅमिली प्रॉब्लेम झालेले आहेत. पण मी माझ्या घरगुती मॅटरमध्ये एकदम कचलो गेलेलो आहे. त्याच्यामुळे माझा पुढे काय होईल हे मी सांगू शकत नाही आहे. मधुकर गिजे यांच्यासारखीच ठाण्याच्या हिंदू कॉलनीतल्या अनेक तरुणांची लग्नच ठरत नाहीयेत, किंवा ज्यांची ठरली आहेत त्यांची लग्न होतही नाहीयेत. आणि त्याला कारण ठरतंय प्रस्तावित भुयारी मेट्रो प्रकल्प. हिंदू कॉलनीतल्या बहुतांश इमारती प्रस्तावित भुयारी मेट्रो प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकासच होत नाहीये. ठाणे महानगरपालिका सुद्धा या इमारतींच्या बांधकामांना कुठलीही परवानगी देत नाहीये. परिणामी पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतींची कामं सुद्धा ठप्प झाली आहेत. त्यामुळे राहतं घर पाडलं आणि बिल्डर भाडंही देत नाहीये, हीच स्थिती आल्हाद सोसायटीतल्या रहिवाशांची सुद्धा झालेली आहे. आमची बिल्डिंग धोकादायक ठरवली होती म्हणजे त्याची अवस्था खराब झाली होती, म्हणून आम्ही ती डेव्हलपमेंटसाठी दिल्यानंतर आणि लगेच म्युन्सिपाल्टीने सांगितल्याप्रमाणे ती रिकामी सुद्धा केली होती. पण त्याच्यानंतर मेट्रो जाणार आहे खालून असं आम्हाला कारण देऊन आमचा प्लॅन पास होत नाहीये. तर आमची म्युन्सिपाल्टीला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्याच्यावरती विचार करून आम्हाला परवानगी देण्यात यावी. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याविषयी कमालीची गुप्तता पाळतायत. कॅमेऱ्यासमोर तर सोडाच, कुणी भेटायलाही तयार होत नाहीये. बिल्डर तर थेट हातच जोडतायत. अधिकृतपणे
नकाशा कुठलाही देण्यात आला नाही की ही कुठून कशी जाणार आहे, कुठले कुठले प्लॉट बाधित होतात, अशा प्रकारची कुठलीही माहिती देण्यात येत नाही आहे. आणि त्यामुळे आमची राहायची पंचायत आता झालेली आहे. आम्ही घर तोडून बसलेलो म्हणजे सगळे आम्ही इथली जी 16-18 कुटुंब ही रस्त्यावर आलेली आहेत, केवळ महापालिकेच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे. ठाण्यातल्या प्रस्तावित भुयारी मेट्रो प्रकल्पामुळे नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकार यावर निश्चितपणे तोडगा काढेल असं सत्ताधारी आमदार सांगतायत. मी 2 वर्षांना भाडं दिलं. आता मी महिन्यापासून यांचं भाडं बंद केलं. जेव्हा मला रजिस्ट्रेशन जेव्हा लेटर आलं हातात, त्याच्यानंतर भाडं बंद केलं. तर मी त्यांना असं सांगितलं की बाबा जिथपर्यंत आता हे प्रपोजलच आपलं कधी होणार आहे, काय होणार आहे माहीत नाही, तर आपण कसं काय करू शकतो. त्यामुळे यांना मी रिक्वेस्ट केली की बाबा असं परिस्थिती आहे, हे जिथपर्यंत क्लिअर होत नाही तिथपर्यंत आपण कसं करायचं. विकासामुळे नागरिकांना एक नवीन जीवन मिळतं. शहराला, गावांना आणि राज्याला एक नवीन दिशा मिळते. पण हा विकासच जर नागरिकांच्या जीवावर उठत असेल तर असा विकास नेमका काय कामाचा, असा प्रश्न आता ठाणेकर विचारतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. महत्त्वाचा हा मुद्दा आहे. लवकरात लवकर यावर स्पष्टता येईल अशी अपेक्षा करूया. या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसह काही क्षणात भेटूया. माझी सहकारी निमिषासह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.